हा व्हिडिओ मी देखील बघितला, आपण देखील सगळ्यांनी बघितला असेल। महेंद्र दळवी हे आमचे एक सहकारी आमदार आहे। महेंद्र दळवींच्या बाबतीतला हा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर स्वतः त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की याच्यातलं तथ्य जाणून घेणं गरजेचं आहे, याची चौकशी होणं गरजेचं आहे। अशा पद्धतीनं एडिट करून किंवा AIच्या माध्यमातून असेल किंवा अन्य माध्यमातून असेल अशा पद्धतीची बदनामी करणं हे योग्य नाही। आणि या चौकशीअंती मी त्याच्यामध्ये आहे हे जर सिद्ध झालं तर मी राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे, अशा पद्धतीची भूमिका ज्यावेळी आमचा एखादा सहकारी आमदार मांडतो त्यावेळी त्याची चौकशी झाली पाहिजे। नाही तर उद्या आज महेंद्र दळवींच्या बाबतीत झालं आहे, उद्या कोणाच्याही बाबतीमध्ये होऊ शकतं। त्याच्यामुळे ज्या काय आधुनिक सिस्टीम क्रिएट झालेल्या आहेत, AIच्या माध्यमातून असेल, एडिटिंगच्या बाबतीत असेल, आपण त्याला काय म्हणतो व्हिडिओ मॉप करून करण्याच्या बाबतीमधले असतील, याची सविस्तर चौकशी व्हावी ही स्वतः भूमिका महेंद्र दळवींनी मांडलेली आहे आणि त्याच्याशी आम्ही सहमत आहोत। परंतु एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी, एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करून स्वतःची ब्रेकिंग मिळण्यासाठी अशा पद्धतीचं जर कोण करत असेल तर याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे। यामागे आमदारांच्या अशा पद्धतीचे व्हिडिओ का नेहमी समोर येतात? याच्यापूर्वी शिरसाट्यांचा व्हिडिओ आला होता। सध्याच्या व्हिडिओबद्दल आपण बोलू। सध्याच्या व्हिडिओबाबत ज्या पद्धतीनं महेंद्र दळवी स्वतः मीडियासमोर येऊन बोललेले आहेत आणि मीडियासमोर बोलण्याचं धाडस 100% त्यांचं कौतुकास्पद आहे। त्यांनी असं सांगितलं की मी स्वतःहून मागणी करतो मुख्यमंत्र्यांकडे की याची चौकशी झाली पाहिजे, हे कशा पद्धतीनं केलं गेलं ह्याची चौकशी झाली पाहिजे, ह्याच्यामागं कोण आहे त्याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण ह्याच्या मागं असतील खोटं करणारे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही स्वतः महेंद्र दळवींची मागणी आहे। महेंद्र तोरवे असे आणि सुनील तटकरेचे घरका भेदी आहेत। महेंद्र थोरवेंनी काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, परंतु महेंद्र दळवींच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की महेंद्र दळवींनी स्वतःहून जर सांगितले की याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे तर ते केलं पाहिजे। आणि त्याच्यातनं अशी जर वाईट प्रवृत्ती एखाद्या लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याची तयार होत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे।